गाईज शहराचं नाव मी ठेवलं. क्या करी मैं. हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज आहे फ्रेंडशिप डे आणि आजच्या दिवशी अशा फ्रेंड्सला बोलवलं आहे ज्यांची फ्रेंडशिप 9 वर्षांपासून आहे. सो लेट मी इंट्रोड्यूस दॅम. तर त्या आहेत वैभवी, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, आणि शरण्या. हॅलो एव्हरीवन, माझं नाव शरण्या कोशिरे आहे. मी वैभवीची फ्रेंड आहे ऑलमोस्ट 9 इयर्सपासनं. वैभवी, शरण्या आपल्या कोणत्या लास्ट व्हिडिओमध्ये होती तेव्हा आपण रशियन चॉकलेट्सबद्दल इंट्रोड्यूस. तो व्हिडिओ नसेल बघितला गेस तो व्हिडिओची लिंक मी इथे टाकते आहे, सो तो नक्की जाऊन बघा. आणि आम्ही चॉकलेट्सचा वेगळा केलेला, आणि ती आता सध्या रशियाला आहे आणि ती MBBS करते. सो तिथलं आम्ही काही डिस्कशन केलेलं, म्हणजे तिथलं कल्चर कसं आहे, तिथलं फूड कसं आहे, स्टडी वाईज कसं सगळं आहे, त्याबद्दल पण थोडीफार मी इन्फॉर्मेशन त्या व्हिडिओमध्ये टाकली आहे. सो तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर तो व्हिडिओ पण नक्की जाऊन बघा. त्यांच्या फ्रेंडशिपबद्दल मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. सो तुमची फ्रेंडशिप कधीपासून होते, म्हणजे कोणत्या इयरपासून होती? एकमेकांना 2017 डिसेंबर 2017 पासून ओळखतो. तू इधर कॉन्ट्रोवर्सी मत चालू कर. ओके, नोव्हेंबर 17 पासून ओळखतो. मी ॲक्च्युली इथे राहायच्या आधीपासून, आणि तिने इथे रेंटवरती फ्लॅट घेतला होता आधी. सो आधी 1 महिना आम्ही कधी कोणाशी म्हणजे बोलत नव्हतो. ती खूप जास्त इंट्रोवर्ट होती आणि मी सोशलाइज वगैरे करायचे, आणि ती फक्त तिच्या भावासोबतच सोफिस्टिकेटेड वागेल वगैरे अशी होती. एकदा लिफ्ट जवळ तिची आजी होती, मैत्रीण आजी. म्हटलं की ही आमची लेक आहे बॉ, असं नाते, तर हिच्याशी पण बोलत जा वगैरे, हिला पण घेत जा. कडे बघितलं मी, हाय असं फुल एकदम नाही का की हां भाई ओळखते मी, हिला 1 महिन्यापासून बघते या मुलीला इकडे, असं म्हणून मी तिला हाय वगैरे केला. आणि ती एकदम असं की हां ठीक आहे हाय, की मेरे को बात नाही करनी आहे. मग माझं असं झालं होतं, हां जा, नाही बोलायचं आहे ना, जा तू तिकडे. टिपिकल म्हणजे जसे असतात की हां ठीक आहे, तू मला भावने दिला, मी पण तुला भावने देणार नव्हता आधीचा. तेव्हा असं वाटायचं की यार मी हिच्याशी कधीच नाही बोलणार आहे. कारण की मलाही खूप वेगळीच वाटायची, नाही आवडायची ती आधी. ओके, की ती म्हणजे मला कधीच भावने देणार. अच्छा. आणि ती तिच्या ह्याच्यातच राहील की भाई निकल चल चाली तेरा कुछ नाही इधर. अच्छा. मी लाईक ते अप्रोच केलं फर्स्ट टाइम. माझं असं झालेलं की ठीक आहे, हे आत्ता पुरतीच असू शकतं. आवडत लवकर असं हे करायला लोकांशी. आणि ती एकदम अशी त्या एनर्जी सोबत होती आणि माझं होतं त्यांना विचारते. सो बघूया ह्यांचे काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे त्याच्यावर. सो माझा फर्स्ट क्वेश्चन आहे की व्हॉट मेक्स अ फ्रेंडशिप लास्ट? ट्रस्ट, एफर्ट, ह्या 2 गोष्टी खूप जास्त मॅटर करता. लाईक दरवेळेस दोन्हीकडून सेम एनर्जी असेल असं नाही राहत. कधी कधी ते डायसी पण असतं, 70-30 असतं, 50-50 असतं, वॉट एव्हर इट इज. बेसलाईन ट्रस्ट तर म्हणजे असं फाउंडेशन असतं, आपण म्हणतोच कोणत्या पण नात्याचं, की तुम्हाला भरोसा असायला पाहिजे समोरच्या व्यक्तीवरती. आणि तो असा नाही की तो ओव्हरनाईट बिल्डअप होतो, तो ओव्हर द इयर्सच होतो. मला असं वाटतं की लाईक अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची आहे, जी आमच्यात आहे तशी. इयर्स होते स्टार्ट ऑफ द फ्रेंडशिप, तेव्हा खूप असं एवढं नाही बोलायचो, बट एक माहिती असायचं की हां ठीक आहे. आणि ते एक जास्त ना अनसेड गोष्टी ते समजून घेणं. एखादा गेम नसेल खेळायचा किंवा तिला एखादा गेम नसेल खेळायचा जो सगळे खेळताय, तर मग ती पण माझ्याच ओपिनियनला नाही यार मला बोर होतंय आणि ही पण नाही खेळणार आहे, सो आम्ही दोघे आउट आहे, तुम्ही गेमच बदला. ओके, तर तुझ्या सोबत म्हणजे तुझ्या ओपिनियनला ती मॅच करायची. की आता त्यांचं ॲक्च्युली आहे लॉंग डिस्टन्स, असं बघायला गेली ते त्यांची फ्रेंडशिप. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण असं बघतो ना की रिलेशनशिप म्हणजे फक्त बाबा एक मुलगा आणि मुलगी ते लॉंग डिस्टन्समध्ये, पण नाही, फ्रेंड्समध्ये पण कितीतरी गोष्टी अफेक्ट होतात जेव्हा लॉंग डिस्टन्स आपण असतो. असं गेलेलं की ओनली एकदम मला नाही म्हणजे व्हायचं ते असं एक्सेप्ट लवकर की कसं काय यार मी असं नाही करू शकत. तर मीच नाही, मी जरी एखाद्या स्वतःला म्हणले की नाही यार ठीक आहे आपण थोडं हळूहळू करू सवय, 4 लोक येऊन मला नाही मग शरण्याचं काय, अरे भाई तू मूव्ह ऑन करते ते यार. मोस्टली जो व्यक्ती जातो म्हणजे शरण्या गेली
त्याला इतकं मॅटर नाही करत, म्हणजे त्याला मॅटर करतात, पण तो कसं असतो की त्या नवीन प्लेसमध्ये ॲडजस्ट होत असतो किंवा तो एक्सप्लोअर करत असतो, काही गोष्टी शिकत असतो, बघत असतो. तो त्याच्यासाठी तो टाईम इतका तो त्या ह्याच्यामध्ये गुंतलेला नसतो. पण जो व्यक्ती तिथे आहे, जिथे प्रेझेंट आहे, जो अजून कुठेच मूव ऑन झालेला नाही आहे, तर त्याला थोडंसं ते डिफिकल्ट जातं. हो ठीक आहे, अग्रीड की इनिशियली असं नाही वाटत खूप की यार खूप काहीतरी सोडून आलोय आपण किंवा काय. तेव्हा आपण पूर्ण त्या झोनमध्ये असतो की मला इथलं माझं लाईफ सेट करायचं आहे किंवा इथल्या गोष्टी मला सॉर्ट करायच्या. तेव्हा असं ते असतं ना, लिव्हिंग अब्रॉड हिट्स यू, तेव्हाचे जे मोमेंट्स असतात ते खूप वेगळे असतात. त्या न्यू इयरला आम्ही असंच फोटोज वगैरे काढत होतो. क्रेमलिन म्हणून तिकडे एक जागा असते, आम्ही तिकडे गेलो होतो. एकदम तिची आठवण आली, कारण की इथे असताना आम्ही दोघीच असायचो, म्हणजे ती माझे फोटोज काढून देईल किंवा मी तिचे काढून देईल. निघालो आणि मी खूप खूप रडले होते तेव्हा, खूप जास्त, की मला वैभवीकडे जायचं आणि आत्ताच जायचं आहे, बस बाकी काहीच नको आहे मला या पॉईंटला. हे असं पण माझं खूप वेळेस होतं. दिवाळी होती ह्या वर्षी, जी माझी विदाऊट माय फॅमिली होती, तर तिने त्यांचा सगळ्यांचा व्हिडिओ क्रिएट करून मला, दिवाळी विश करतानाचा व्हिडिओ क्रिएट करून मला तिने सेंड केला होता. परत माझ्या बर्थडेच्या वेळेस पण मला कस्टमाइज्ड केक हवा होता, तर तो थोडासा आउट ऑफ बजेट होता, कारण की तिकडे म्हणजे खूप व्हरायटी असते आणि कॉस्टिंग्स पण खूप असतात. बरोबर आहे. तर मग ते मला हवं होतं, पण ते काही शक्य होत नव्हतं. तर मग तिने माझ्या फ्रेंड्सशी कॉन्टॅक्ट करून तो माझ्यासाठी तिने स्वतःनी अरेंज केला होता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एफर्ट्स खूप मॅटर करतात. आणि म्हणजे ज्या गोष्टी सांगायला मी तिकडच्या फ्रेंड्सला ट्रस्ट नाही करू शकत, मी भले 4 दिवस थांबेल वैभवीशी बोलायला, पण मी दुसऱ्या कोणालाच ती गोष्ट नाही सांगणार. इज ऑनेस्टी ऑलवेज द बेस्ट पॉलिसी इवन इफ इट हर्ट्स समवन? येस इट इज. मी तिला अशा खूप गोष्टी सांगितल्या असतील ज्यात तिला हर्ट झालं असेल, ज्याच्याबद्दल ज्या साईडनी कमी असतात पण त्या ज्या असतात ना, तर तिला खूप घाणीट होतं, जेवढा मला पण माझ्या नसतील होतं तिच्या. कारण की मोस्टली गोष्टी कम्स टू इमोशन्स ना, ती जे लवकर एक्सप्रेस नाही करणार आणि मी करून देईन. ती इमोशनल साईड मी आणते आणि ती मला थोडी रियालिटी चेक देते बेसिकली. द बिगेस्ट लेसन यू हॅव लर्न फ्रॉम अ रिलेशनशिप? पहिली गोष्ट तर मिसअंडरस्टँडिंग स्टार्टच तेव्हा होता जेव्हा तुम्ही एखाद्या थर्ड पर्सनला तुमच्यात इन्व्हॉल्व्ह करता. असं नाही आहे की भांडणं कोणात होत नाही, होतात, सगळ्यांमध्ये होतात. पण आमच्यामधली ती क्वालिटी मी एक बघितली आहे की आम्ही असं थर्ड पर्सनला इन्व्हॉल्व्ह करून कधीच आमचे इश्यूज सॉल्व्ह नाही करत. ते नेहमी आमच्या दोघींमध्येच असतं. मम्मीने काहीतरी काम सांगितलं, ते आपल्याला दुकानात जायचं होतं, खाली ये तू भले ॲटिट्यूड सोबत ये, चांगल्या मनाने ये, पण तू हे जायचंय आपल्याला. तर तशा ह्याच्याने असतं. आणि मग ते येणार, आल्यावर पण असा वाला तो लुक एकदम. आणि मग नंतर गाडीवर बसल्यावर असं काहीतरी खायचं वगैरे दिसलं किंवा असंच रॅन्डम बघ तू पण केलं नोटीस, हा मग झालं, मग नॉर्मल झालं. आणि मग नंतर ऑब्व्हियसली तो कन्फ्रंटेशनचा पार्ट येतो मग तिथे की तू हे नसतं केलं तर असं नसतं झालं, आणि आपण इथे थोडं दोघी, तुझं हे चुकलं, माझं हे चुकलं, आणि मी पण सॉरी आहे, तू पण सॉरी आहे, झालं. ओके. अट करायची आमच्यात कधी एवढी अशी गरजच नाही पडली आहे, कारण की आमच्यासाठी त्या भांडणापेक्षा ती व्यक्ती नेहमी जास्त मॅटर करते. कधीच त्या व्यक्तीवरती गिव्हअप नसतं करायचं. फ्रेंडशिप सोडून रिलेशनशिप तसं वाटतं. तिला बघून ते कळते, भाई सालो शादी कर लो तुम दोनों. हे तिचे पप्पा इवन बोलले त्या दोघींना. ही गोष्ट मला नव्हती मेन्शन करायची, पण हे बोलले तिचे स्पेशल मेन्शन हिचे पप्पा भाई तुम्ही लग्न करून टाका. ते तिथंच रोज त्यांचा आहेच, या दोघी एकमेकांना सोडत नाही. सो चांगले त्यांचा बॉन्ड आहे तशा पद्धतीने. यू हॅड टू डिस्क्राईब युअर फ्रेंडशिप इन वन मूवी टायटल, व्हॉट इट वुड बी? मला लिटरली त्याचे सगळे एक सीन आठवतात आता. ये जवानी है दिवानी. ओके. इज जेलिसी नॉर्मल इन फ्रेंडशिप? येस इट इज. शी बोलते आणि तिला म्हणजे सगळ्यांना असं भारी वाटायचं तिच्याशी बोलून, आणि ती आहे तशी पर्सन. तर मग माझं असं व्हायचं क्या यार तेरा सबसे क्यों है ना, तू उसके साथ क्यों घूम नहीं, रही तेरे को है? सबसे बात क्यों करनी साली, तू चुप रे घर पे. एकदम ते टिपिकल ते असं असतात ना बॉयफ्रेंड्स, तसं झालं. फ्लॅग आहे. वो था मेरा रेड फ्लैग, मेरे को चलेगा वो रेड फ्लैग, पर मेरे ऐसे था तू ये नहीं कर सकती. मम्मा तिच्यासाठी जास्त कन्सर्न होती की बाबा तू एवढं नको अटॅच होऊ, ती मुलगी नाही आहे तसली, ती खूप प्रॅक्टिकल वागते, तू एवढं इमोशनली अटॅच नको हो तिच्यासोबत.
मध्ये तुम्हाला आता बेसिकली मी काही क्वेश्चन्स विचारणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की कोण असेल ह्याचं ॲप्रोप्रिएट आन्सर, म्हणजे वैभवी की शरण्या, म्हणजे तुम्ही तुमचे नावं लिहायचे इन शॉर्ट. हू इज मोस्ट लाईकली टू फॉरगेट बर्थडे? मीच, कारण की ओके. मी एकदा काय केलेलं आणून बुजून विसरली. हिला सकाळी भेटलेले आणि मला माहिती होतं हिचा बर्थडे, मी त्या एक्साइटमेंटमुळे गेली आहे खाली, पण मला हिला दाखवायचं नव्हतं. मला हिला असं दाखवायचं होतं की मी विसरली तुझा बर्थडे, भाई कोण आहे तू, निघ चल हाड, असं करायचं होतं. तसं होतं मला तिला संध्याकाळी विश करायचंय किंवा संध्याकाळी तिला काहीतरी गिफ्ट ते घेऊन जाऊ, तसं तिला हे करू. तर ही फुल एक्साइटमेंट मध्ये आली की आता सगळे मला असं हे करणार की हॅपी बर्थडे शरण्या, असं असं प्रिन्सेस ट्रीटमेंट देणार इन शॉर्ट. अशी नाही का हसून आली एकदम करून. माझं असं होतं की काय जायचंय ना, चल जायचंय आपल्याला आता, आणि तिचं असं होऊन गेलं अरे पण ठीक आहे चल जाऊ. आणि मग माझं असं झालेलं की पोपट झालाय तिचा. हां, मी म्हणलं की काय झालं, म्हणे नाही काही नाही, आणि एकदम शांत बसली बरं का. तिला असं होतं आता बोलेल, आता नंतर बोलेल. बोलेल. त्या दिवस हिने मला विश पण नाही केलंय, दुसरं काही गिफ्ट देणं काय काय त्या गोष्टी ते तर त्या नावच नंतरचंच आहे. राहिल्या. तिने मला विश पण नव्हतं केलं. आणि माझं असं होतं की भाई ये क्यों करना है आपको. आणि मग संध्याकाळी असं फुल केक वगैरे घेऊन आली, असं तसं म्हणलं जा तू माझा अख्खा दिवस घालवलाय, तू आता येऊच नको माझ्याकडे ते घेऊन की हाँ हैप्पी बर्थडे. बर्थडेज मैं नहीं भूलती हूँ जनरली कभी, वो ऐसे करती है मेरे त्याचा साथ. शरण्याचा आन्सर आम्हाला कळालाय की वैभवीच असेल. हू इज मोस्ट लाईकली टू कीप अ सिक्रेट? मी लिहिल्याचे गाईज बोथ. शरण्या. शरण्या. मी सांगते याच्यावर शरण्या पण काय येईल माझ्या बाबतीत पण, कारण की जेव्हा मी सिक्रेट्स ठेवते तेव्हा शरण्याला ते बघून घ्यायचे असतात पहिलेच. दिखा बेटा शकल दिखा, आणि बघायचे म्हणजे बघायचे नाही, ब्लॅकमेल करून बघायचे. तुला माझी शपथ आहे तू नाही दाखवलं, भाई सरप्राईज आहे वो, तू का बघायचंय तुला, नाही मला बघायचंय, तू माझ्याशी घाण वागली आहे मला नाही बोलायचं. अरे भाई प्लान तो कर, कुछ सरप्राइज रहने दे ना, तू बहन तेरे लिए कर रही हूँ, तू रुक जा. मोस्ट लाईकली टू क्राय ड्युरिंग अ मूवी? वैभवी. ओके. वैभवीचा आन्सर वैभव. अच्छा, मला वाटलं तर तुम्ही स्वतःला कम्पेअर करतायत का काय? अरे भाई आत्ताशी कळायला ट्यूबलाईट नाही रे. म्हणून गाईज शरण्याचं नाव मी ठेवलं. हू इज मोस्ट लाईकली टू गेट मॅरिड फर्स्ट? वैभवीच वाटते मला, क्योंकि मेरे को तो टाइम लगेगा. मी काही ह्यांना रॅपिड फायर क्वेश्चन्स विचारले, सो तुम्हाला पटकन लिहायचे आहेत ते. टी और कॉफी, रोड ट्रिप और हाऊस पार्टी, कॉल और टेक्स्ट, माउंटेन्स और बीच, YJHD और जब वी मेट? कॉफी मध्ये आय वुड से कॉफी. टी करेल. ट्रिप प्रेफर्ड असेल वैभवीला नेहमीच असं मला वाटतं. हाऊस Road पार्टीज trip आणि ओवर हाउस पार्टीज. हाँ हाँ, टेक्स्ट तो हमारे होते ही नहीं है, एक तो रील्स भेजते हैं, नहीं तो फोन ही करना पड़ता है. बरोबर आहे. माउंटेन्स और बीचेस. माउंटेन्स कारण की ती बरोबर अशी आहे. एकदम पीस लव्हिंग, असं सॉलिट्यूड आवडणारी अशी मुलगी आहे. आणि मूवी आय वुड से जब वी मेट फॉर पर्सनल रिझन्स. मला वाटतंय की शरण्या चहा प्रेफर करेल असं, लाईक बट ती मला- कॉफी करेल ते माहिती आहे. भाई की शकल साली है, तेरे को पता था, ऐसे डायरेक्ट डिसअपॉइंटमेंट. हाँ, ये मेरे को एक्सपेक्टेड नहीं था तेरे से. मेरे को भी नहीं था. मला वाटतं शरण्या पण हाऊस पार्टी नाही, रोड ट्रिप करेल. क्या कर रही मैं? नहीं लगा ही था मुझे. कॉल टेक्स्ट नहीं होता हमसे जैसे वो बोली का. बीच तर शरण्या बीच प्रेफर करेल. इंट्रोवर्ट आहे ती, जेडी चूज कर. सो ठीक आहे. सो व्हॉट वुड यू लाईक टू थँक युअर बेस्ट फ्रेंड फॉर? नल साईड जी नेहमी सबसाइडेड होती ती बाहेर आणण्यासाठी. समवन आय कॅन रिलाय ऑन. ओके. सो थँक्यू वैभवी. लाईक प्रत्येक गोष्ट
आणि स्पेसिफिकली म्हणलं तर नेहमी माझ्यासोबत म्हणजे राहण्यासाठी. आणि मी कधी पण फोन केला, काही बोलले, कधी काही असलं की भाई मला बोलायचे, हाँ ठीक आहे मी करते कॉल तुला, बोलू आपण, करू सॉर्ट. तो मेरा असं रहता है की हां, मला ती एक गोष्ट म्हणजे खूप अशी की मी खूप थँकफुल आहे त्याला. मला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचे पण काही फ्रेंडसोबतच्या काही मेमरीज असतील तर मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि ह्या फ्रेंडशिप डेला तुमच्या अशा फ्रेंड्सला पण नक्की कॉन्टॅक्ट करा की ज्यांच्याशी तुम्ही वर्षानुवर्ष अजून बोलले नसतील किंवा काही क्लॅशेस झाल्यामुळे पण तुमचं बोलणं बंद झालं असेल. सो तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा, त्यांना हा माझा व्हिडिओ पाठवून त्यांना हे रिमाइंडर द्या की अरे आपले पण असे काही मेमरीज असू शकतात. सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड फील द वाइब्स. थँक्यू.